झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देणारे शहर म्हणजे पिंपरी चिंचवड। पण याच शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधली दुफळी ठळकपणे दिसू लागली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आमदार विलास लांडे आणि त्यांच्या पत्नी महापौर मोहिनी लांडे यांनी शब्द या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला आर पाटलांनीही हजेरी लावली। पण आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, आमदार लक्ष्मण जगताप, आझम पानसरे हे सगळे नेते अनुपस्थित होते। त्यामुळे राष्ट्रवादीतला बेबनाव ठळकपणे समोर आला। आम्ही तर सगळ्यांना बोलवलं होतं, पण त्यांनी यायला पाहिजे होतं। एवढे गृहमंत्री आपल्या येत आहेत पिंपरी चिंचवडमध्ये, तर त्यांनी सगळ्यांनी यायला पाहिजे होतं, हे आमचं प्रामाणिक मत आहे। पण ते आले नाही, त्याला आम्ही काहीच करू शकत नाही। महापौर एकीकडे नाराजी व्यक्त करत असताना शहरातले नेते मात्र आम्ही एकच आहोत असाच दावा करतायत। आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा यांचं नेतृत्व मानणारी आम्ही सगळी मंडळी आहोत। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये कुठेही दुफळी आहे असं माझ्या निदर्शनात, मी पक्षनेता असल्यामुळे मला तर कुठेही निदर्शनात असं नाहीये। पिंपरी चिंचवड हा अजितदादांचा बालेकिल्ला, पण इथले नेते मात्र कायमच एकमेकांच्या विरोधात आहेत। अजित पवारांनी वेळीच लक्ष दिलं नाही तर भविष्यात याचाच फटका पक्षाला बसणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार हजर असल्याशिवाय एकत्र यायचं नाही असा पायंडा जणू पडलाय। त्याचीच प्रचिती आर पाटील यांच्या कार्यक्रमातही आली। त्यामुळे येत्या काही दिवसात या नेत्यांमधील कुरघोडी किती टोकापर्यंत जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।